जोपर्यंत आपलं गुगल ॲडसेन्स अकाउंट बनत नाही तोपर्यंत आपल्याला YouTube कडून पेमेंट येत नाही। YouTubeचा पेमेंट पाहिजे असेल तर गुगल ॲडसेन्स अकाउंट खूप महत्त्वाचं आहे। आणि नवीन यूट्यूबर गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करण्यासंदर्भात खूप साऱ्या चुका करतात। तर तुमचे खूप सारे प्रश्न होते गुगल ॲडसेन्स संदर्भात की गुगल ॲडसेन्स अकाउंट कधी ओपन करायचं। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आणि नवीन यूट्यूबर काय काय चुका करतात गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करताना किंवा गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन केल्यानंतर ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की जेव्हा आपला YouTubeचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण होतो तर क्रायटेरिया काय आहे, 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाइम लास्ट 365 डेज मध्ये पूर्ण झाले पाहिजेत लॉंग व्हिडिओवर जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाइज करता त्यावेळेस, किंवा मग 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले पाहिजेत लास्ट 90 डेज मध्ये जेव्हा तुम्ही शॉर्ट्स वरती तुमचं चॅनल मॉनिटाइज करायचं असतं त्यावेळेस, किंवा मग तुम्ही लॉंग व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज दोन्हीही टाकत आहात तर दोघांपैकी कोणताही एक क्रायटेरिया पूर्ण झाला म्हणजे लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया पूर्ण झाला किंवा मग शॉर्ट्सचा क्रायटेरिया पूर्ण झाला त्यावेळेस तुम्हाला YouTube कडून स्वतः मेल येतो, YouTube कडून स्वतः तुम्हाला नोटिफिकेशन येतं की तुम्हाला आता तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता आणि मग पुढची प्रोसेस सगळी जी असते ती होते आणि मग पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाइज होऊन येतं। पण नवीन यूट्यूबर एवढे उतावीळ असतात आणि ते असणं साहजिकच आहे की त्यांना ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधी त्यांचं गुगल ॲडसेन्स अकाउंट बद्दलचे खूप सारे प्रश्न असतात किंवा गुगल ॲडसेन्स अकाउंट ते ओपन केलेलं असतं त्या लोकांनी, किंवा मग गुगल ॲडसेन्स अकाउंट ते लोक ओपनच करत नाहीत। तर सगळ्यात महत्त्वाची चूक नवीन यूट्यूबर इथे हेच करतो की जेव्हा ते YouTube चॅनल सुरू करतात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा खूप सारे व्हिडिओज बघून ना गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करतात। ठीक आहे, आता गुगल ॲडसेन्स अकाउंट कोणीही ओपन करू शकतं। गुगल ॲडसेन्स ओपन केल्यानंतर जो ॲडसेन्स अकाउंटचा जो ID असतो किंवा नंबर असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि जोपर्यंत तुम्हाला तो अकाउंटचा ID किंवा नंबर जो आहे माहिती होणार नाही किंवा तुम्ही एखादा गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन केलेला आहे आणि तो अकाउंट नंबर किंवा ID विसरला तर मग तुमच्या नावावर पुन्हा गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन होणार नाही। त्यात पहिली चूक जी असते ती हीच असते की आपण घाई गडबडीमध्ये हे गुगल ॲडसेन्स अकाउंट तर ओपन करतो पण ज्या वेळेस त्याची खरंच गरज असते त्यावेळेस मात्र गुगल ॲडसेन्सचा अकाउंट नंबर असतो तो आपल्याला माहिती होत नाही आणि मग आपण काहीच करू शकत नाही। तर सगळ्यात पहिली चूक जी आहे तुम्हाला ही थांबवायची आहे की तुम्हाला गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करण्यासाठी घाई गडबड करायची नाहीये। दुसरी चूक ही होते की तुमचे मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया पूर्ण आहेत, तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाइज होऊन आलेलं आहे, पैसे देखील येत आहेत, पण मग ते पैसे विड्रॉ करण्यासाठी गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे तर ते अकाउंट ओपन होत नाही। तर का नाही होत की तुम्ही कधीतरी एकदा पूर्वी गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन केलेलं असतं आणि मग ते आपल्या लक्षात नसतं आणि ते लक्षात न राहिल्यामुळे पुन्हा गुगल ॲडसेन्स अकाउंट आपण ओपन करू शकत नाही, कारण की एका व्यक्तीच्या नावावरती एकदाच गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन होतं। तुम्ही जर म्हणाल की माझे 4 ते 5 YouTube चॅनल्स आहेत आणि 4 ते 5 YouTube चॅनलसाठी मी प्रत्येक चॅनलसाठी नवीन गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करील तर तसं चालत नाही, कारण की एक व्यक्तीच्या मागे फक्त एकच गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन होतं। ती व्यक्ती जर पुन्हा गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचा प्रयत्न करेल तर ते अकाउंट ओपन होणार नाही आणि मग सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात। तर अशा वेळेस काय करायचं, समजा तुम्ही पूर्वी कधीतरी एकदा गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन केलेला आहे आणि त्याचा ID तुम्हाला माहिती नाहीये तर तो ID कुठून शोधायचा हे तुम्हाला मी सांगते। आणि जर तो ID देखील माहिती नसेल किंवा मग ते अकाउंटच बंद झालं असेल, ते जीमेल अकाउंट तुम्ही डिलीट केलं असेल तर तो ID तुम्हाला पुन्हा मिळणं शक्य नाही। त्यावेळेस काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया की तुम्ही पूर्वी गुगल ID ओपन केलेला आहे, ॲडसेन्स अकाउंट ओपन केलेला आहे, पण ते अकाउंटचा ID काय आहे तो माहिती नाही, तर तो कुठून शोधायचा। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा YouTube स्टुडिओ ओपन करायचा आहे, तो देखील क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती। क्रोम ब्राउझर डेस्कटॉप मोडवरती ना तुमची खूप सारी कामं होऊन जातात, पण बहुतेक यूट्यूबर्सना हे माहिती नसतं आणि काही यूट्यूबर्सच्या मनात तर असे काही मिथ्स आहेत ना की वारंवार गुगल YT स्टुडिओ ओपन केल्यामुळे व्ह्यूज कमी होतात, हे होतं ते होतं। एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता आणि त्या कंपनीला जेव्हा तुम्ही ओपनच करणार नाही तुमचं काम होणार कसं?
ठीक आहे, त्यावरती आपण नंतर बोलूया. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला जर पूर्वीचा कधीतरी एकदा ओपन केलेला ॲडसेन्स अकाउंटचा नंबर जर पाहिजे असेल, त्यावेळेस तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती YT स्टुडिओ ओपन करायचा आहे डेस्कटॉप मोडवरती. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो गुगल ॲडसेन्सचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर दिसेल आणि मग तो तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि तुमच्या गुगल ॲडसेन्स जो तुमचा नवीन चॅनल असेल किंवा ज्या चॅनलला तुम्हाला ते अकाउंट लिंक करायचं असेल त्यामध्ये टाकायचं आहे. सगळ्यात सोपं, अजिबात घाबरून जायचं नाही. आता दुसरा प्रश्न होता की आपण ऑलरेडी गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवलेलं आहे, ते अकाउंट जे आहे डिलीट झालं आहे किंवा मग ते चॅनल तुम्ही तो जीमेल ID डिलीट केलेला आहे आणि तुम्हाला रिकव्हर करता येत नाहीये, त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस तुम्हाला नवीन गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. पण तुम्ही तुमच्या नावावरती ऑलरेडी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या नावावरती नवीन अकाउंट ओपन होणार नाही. तर तुम्ही घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करू शकता. तुमच्या घरामध्ये आई, बाबा, भाऊ, बहीण कोणाच्याही नावावरती गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करू शकता आणि मग तो जो अकाउंट नंबर आहे तुमच्या मेन जे चॅनल आहे त्याला लिंक करू शकता. म्हणून घाबरून जायचं कारण नाहीये. गुगल ॲडसेन्स अकाउंट जरी आपल्या डोक्यातून निघून गेलेला असेल किंवा मग डिलीट झाला असेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही अशा प्रकारे रिकव्हर नवीन अकाउंट ओपन करू शकता. किंवा मग जुना अकाउंट नंबर कुठे आहे हे पाहिजे असेल किंवा जुन्या अकाउंटची जो ID आहे तो कुठे आहे पाहिजे असेल नंबर, तर तुम्ही जशी मी प्रोसेस सांगितलेली आहे क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ ओपन करायचा आहे डेस्कटॉप मोडवरती आणि तुम्हाला या ठिकाणी जो आहे तुमचा गुगलचा ॲडसेन्स अकाउंट नंबर मिळून जाईल, तो कॉपी करायचा आहे आणि पेस्ट करायचा आहे. आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न की गुगल ॲडसेन्स अकाउंट कधी ओपन करायचं. मग तर गुगल ॲडसेन्स अकाउंट ज्यावेळेस तुमचं मॉनिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण होते, ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती डॉलर्स यायला सुरुवात होतात, तुम्हाला अर्न बटनवरती तुमचे डॉलर्स दिसतात, तर त्यावेळेस तुम्ही गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन करा आणि तुमची जी काही बँक असेल ती बँक त्या अकाउंटला लिंक करा. ते सगळ्यात सेफ ऑप्शन असतं, म्हणजे कोणत्याही प्रकारे विसरण्याची शक्यता नसते किंवा मग डिलीट झाला आहे किंवा कुठे माहिती नाहीये कशा प्रकारे गुगल ॲडसेन्स आपण पूर्वी बनवला होता आणि कुठे राहिला आहे, कुठे मिसप्लेस झाला आहे, हे सगळं करण्याची झंझट उरतच नाही. म्हणून सगळ्यात सोपं, जेव्हा मॉनिटाईज होतं चॅनल त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स ओपन करा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ते लिंक करू शकता. गुगल ॲडसेन्स अकाउंट कसं बनवायचं याबाबत तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल, या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा. आणि गुगल ॲडसेन्स अकाउंटचं पिन व्हेरिफिकेशन कसं करायचं, त्याला अप्लाय कसं करायचं, पिनला अप्लाय कसं करायचं या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत आणि अजून जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी व्हिडिओज नक्कीच बनवेन. फक्त कमेंट करून या टॉपिकवरती आम्हाला व्हिडिओ बघायचे आहे ही कमेंट करा, म्हणजे मला देखील समजेल की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायला आवडतील. तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गुगल ॲडसेन्स अकाउंट कधी बनवायचा, काय चुका नाही केल्या पाहिजे किंवा मग रिकव्हर कसा करायचा हे सगळी माहिती मिळाली असेल आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.